नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे। आज आपण काही प्रश्न उत्तर बघूया। मराठी व्याकरणाच्या दृष्टीने म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर। सर्वच प्रश्न एका बोर्डवर लिहिणे होत नाही, त्याच्यामध्ये त्याचे आपण भाग 1 भाग 2 असे पाठ तयार करूया। तर बघूया काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर। आपण पहिला जो प्रश्न लिहिलेला आहे तो पहिला प्रश्न लिहिलेला आहे, स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा। स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा यासाठी योग्य पर्याय सांगा। पर्याय आहे नंबर 1 वर आरल, नंबर 2 वर आहे अब्दारखाना, नंबर 3 वर आहे अब्दागीर, नंबर 4 वर आहे यापैकी नाही। तर स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा याचा योग्य आन्सर आहे नंबर 2 अब्दारखाना। कारण आरल म्हणजे फूल होते, अब्दागीर म्हणजे एक प्रकारचे शोभिवंत छत्र होते। तर स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा याचे योग्य आन्सर आहे नंबर 2 अब्दारखाना। दुसरा प्रश्न बघूया, पाण्यातील कचरा। पाण्यातील कचरा या शब्दाचा योग्य पर्याय ओळखा। पाण्यातील कचरा यासाठी योग्य पर्याय ओळखा। पर्याय आहे पाणीवड, दुसरा पर्याय आहे कातवड, तिसरा पर्याय आहे पाणीग्रहण, चौथा पर्याय आहे पंथ। तर पाण्यातील कचरा याचे योग्य आन्सर आहे नंबर 1 पाणीवड। कारण कातवट म्हणजे होते भाकरी करण्याची लाकडी परात, त्याला म्हटलं जातं कातवट। पाणीग्रहणचा अर्थ आहे विवाह आणि पंथ या शब्दाचा अर्थ आहे धर्म। म्हणजे पाण्यातील कचरा याचे योग्य आन्सर योग्य पर्याय नंबर 1 पाणीवड। तिसरा प्रश्न बघूया, सुदाम्याचे पोहे। सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पर्याय बघा, पहिला पर्याय आहे प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, दुसरा आहे श्रीकृष्ण कोल्हटकर म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, तिसरा आहे गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी, चौथा आहे केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले। तर सुदाम्याचे पोहे याचे योग्य आन्सर आहे नंबर 2 म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर। सुदाम्याचे पोहे याचे योग्य आन्सर आहे नंबर 2 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर। चौथा प्रश्न बघूया, छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पर्याय आहे शिवाजी सावंत, दुसरा पर्याय आहे रणजित देसाई, तिसरा आहे जयवंत दळवी, चौथा आहे यापैकी नाही। तर छावा या पुस्तकाचे लेखक आहे नंबर 1 शिवाजी सावंत। शिवाजी सावंत। नंतर 5 नंबरचा प्रश्न, ज्याचे भाग करता येत नाही। ज्याचे भाग करता येत नाही व स्थिती असूनही लांबी रुंदी नाही तो यासाठी योग्य पर्याय निवडा। पर्याय बघा, पहिला पर्याय आहे बिंद, दुसरा आहे बिंदा नंद, तिसरा आहे बीदी, चौथा आहे बिंदू। तर ज्याचे भाग करता येत नाही आणि स्थिती असूनही लांबी रुंदी नाही याचे योग्य आन्सर आहे नंबर 4 म्हणजे बिंदू। नंतर आहे 6 नंबरचा प्रश्न, वडाची साल पिंपळाला। वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय बघा, पहिला पर्याय आहे एखाद्याचे दोष लपविणे म्हणजे दोषावर पांघरून घालणे, नंबर 2 दोष लपविण्यासाठी युक्ती योजणे, तिसरा पर्याय आहे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे, तिसरा आहे एकाचे गुण दुसऱ्याला चिकटविणे। तर वडाची साल पिंपळाला याचे योग्य आन्सर आहे नंबर 3 म्हणजे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे। नंतर आहे 7 नंबरचा प्रश्न, हिरव्या रंगाचे मूल्यवान रत्न यासाठी योग्य पर्याय ओळखा। पर्याय बघा काय आहे, नंबर 1 वर आहे माणिक, नंबर 2 वर आहे हिरा, नंबर 3 वर आहे मोती, नंबर 4 वर आहे पाचू। हिरव्या रंगाचे मूल्यवान रत्न याचा आन्सर आहे नंबर 4 पाचू। कारण माणिक हा लाल रंगाचा रत्न आहे, हिरा हा चमकणारा आहे आणि मोती हा पांढऱ्या रंगाचा राहतो। तर हिरव्या रंगाचे मूल्यवान रत्न आन्सर नंबर 4 पाचू। नंतर आहे 8 नंबरचा प्रश्न बघा, घड्याळ टिपरू म्हणजे काय? घड्याळ टिपरू म्हणजे काय? पर्याय काय आहे बघा, पहिला पर्याय आहे मीठ व भाकर, दुसरा पर्याय आहे तिखट व भाकर, तिसरा पर्याय आहे तिखट व मीठ आणि चौथा पर्याय आहे कडू आणि गोड। तर घड्याळ टिपरू म्हणजे काय याचं योग्य आन्सर आहे नंबर 2 म्हणजे तिखट आणि भाकर। तिखट व भाकर। ओके, स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा अब्दारखाना, पाण्यातील कचरा पाणीवड, सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,
छावा या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत. ज्याचे भाग करता येत नाही आणि लांबी रुंदी नाही, याचा आन्सर आहे नंबर 4 बिंदू. वडाची साल पिंपळाला, याचे योग्य आन्सर आहे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. हिरव्या रंगाचे मूल्यवान रत्न, याचा आन्सर आहे 4 पाचू. आणि घाळ टिपरू म्हणजे काय, तर तिखट आणि भाकर. 9 नंबरचा प्रश्न बघा. सुगंध. सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय बघा. पहिला पर्याय आहे परिमळ, दुसरा आहे प्रमोद, तिसरा आहे धेणू, चौथा आहे पुष्प. तर सुगंध या शब्दाचा योग्य आन्सर आहे, योग्य समानार्थी शब्द आहे नंबर 1 परिमळ. परिमळ म्हणजे सुगंध. परिमळ म्हणजे सुगंध. प्रमोद म्हणजे होते आनंद किंवा संतोष किंवा मोद किंवा तोष. धेणू म्हणजे होते गाय. पुष्प म्हणजे होते फूल. तर सुगंध या शब्दाचा योग्य आन्सर आहे नंबर 1 परिमळ. परिमळ. 10 नंबरचा प्रश्न बघा. इंद्राची नगरी. इंद्राची नगरी यासाठी योग्य पर्याय निवडा. पर्याय बघा. नंबर 1 वर आहे अकोला, नंबर 2 वर आहे अमरावती, नंबर 3 वर आहे अहिल्यानगर, नंबर 4 वर आहे अमात्य. तर इंद्राची नगरी याचे योग्य आन्सर आहे नंबर 2 म्हणजे अमरावती. इंद्राची नगरी ती आहे आपली अमरावती. 11 नंबरचा प्रश्न. पाखडून स्वच्छ केलेले दाणे. पाखडून स्वच्छ केलेले दाणे यासाठी योग्य पर्याय निवडा. पर्याय बघा. नंबर 1 वर आहे वरस, नंबर 2 वर आहे वायस, नंबर 3 वर आहे वरख, नंबर 4 वर आहे वरड. वायस म्हणजे कावळा होते. त्यांनी पाखडून स्वच्छ केलेले दाणे याचे योग्य आन्सर आहे नंबर 4 म्हणजे वरड. वरड. 12 नंबरचा प्रश्न बघूया. हिंदू वर्षाचा 5वा महिना कोणता. हिंदू वर्षाचा 5वा महिना कोणता. पर्याय नंबर 1 वर आहे वैशाख, नंबर 2 वर आहे श्रावण, नंबर 3 वर आहे फाल्गुन, नंबर 4 वर आहे नंबर 4 वर आहे चैत्र. हिंदू वर्षाचा 5वा महिना नंबर 1 वैशाख, नंबर 2 श्रावण, नंबर 3 फाल्गुन, नंबर 4 चैत्र. तर हिंदू वर्षाचा 5वा महिना आपलं योग्य आन्सर आहे श्रावण म्हणजे 2 नंबरचा पर्याय. कारण वैशाख हा दुसरा महिना आहे, फाल्गुन हा 12वा महिना आहे आणि चैत्र हा पहिला महिना आहे. तर हिंदू वर्षाचा 5वा महिना नंबर 2 श्रावण. असेच काही महत्त्वाचे प्रश्न भाग 2 या पाठमध्ये आपण बघूया. धन्यवाद.